मित्रांनो, चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं 24 जुलै 2024 रोजी आलेलं ज्या उमेदवारांकरताचं सूचनापत्र आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवर 2022-23 मध्ये 149 पोलीस शिपाई रिक्त पदांकरता तसेच 5 बॅट्समन पदासाठी पोलीस भरती 2022-23 जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि 19/6/2024 ते 11/7/2024 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली आहे। सदर पोलीस भरती प्रक्रिया ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी किमान 50% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आहेत असे उमेदवार हे संबंधित प्रवर्गामध्ये रिक्त पदांच्या एकूण 10 या प्रमाणात 100 गुणांची लेखी परीक्षेकरता पात्र ठरलेले आहेत। नमूद उमेदवाराची तात्पुरती प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय यादी तयार करण्यात आली असून सदर यादी उमेदवाराच्या माहितीसाठी ratnagiripolice.co.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तरी नमूद यादीतील उमेदवार यांनी स्वतःचे नाव, जात, प्रवर्ग, समांतर आरक्षण, चेस्ट क्रमांक इत्यादी बाबत पडताळणी करून त्या संदर्भात काय हरकती, आक्षेप असल्यास, शंका असल्यास अशा उमेदवारांनी 25 जुलै 2024 रोजी 2 वाजेपर्यंत सोबत जोडण्यात आलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यामध्ये हरकत, आक्षेप, शंका याबाबत सविस्तर तपशील नमूद करून अर्जाची PDF फाईल तयार करून या कार्यालयात म्हणजे रत्नागिरीचा ईमेल ID देण्यात आलेला त्याच्यावर तुम्हाला पाठवायचा आहे। तरी ज्या उमेदवारांनी रत्नागिरी पोलीस शिपाई भरतीसाठी तसेच बॅट्समन पोलीस भरतीसाठीचा मैदानी चाचणी दिलेली आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। त्यानंतर एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। तर हे आहे उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तरी तुम्ही बघू शकता इथं रोल नंबर आहे, चेस्ट नंबर आहे, उमेदवाराचं पूर्ण नाव आहे, आईचं नाव आहे, जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आहे, कॅटेगरी आहे, पॅरलल रिझर्वेशन आहे, मार्क्स आहेत रनिंगचे 100 मीटर, 800 मीटर आणि गोळाफेक आणि टोटल मिळालेले मार्क्स जे आहेत तर त्याची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संपूर्ण यादी म्हणजे PDF जे आहे तर ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी पोलीस शिपाई भरतीसाठी ग्राउंड म्हणजे मैदानी चाचणी दिलेली आहे तर त्यांनी त्यांचे मार्क्स जे आहेत तर ते याच्यामधनं चेक करायचे आहेत। तर तुम्हाला काही शंका, हरकती, आक्षेप असल्यास तुम्हाला दिलेल्या ईमेल IDवर दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्यावर संपर्क साधायचा आहे आणि तुमच्या हरकती तिथे सादर करायच्या आहेत। तर हे होतं रत्नागिरी पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातलं आलेलं अपडेट। याच्यासाठी लेखी परीक्षा लवकरच आयोजित केली जाईल तर त्या लेखी परीक्षेसंदर्भातली डिटेल माहिती आल्याच्या नंतर मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल। ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून ठेवा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला पण शेअर करून ठेवा। अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। फक्त तुम्हाला हे PDF पाहायचं असेल तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।